जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारीची थेट दखल। गडचिरोली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे थेट नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या। मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि निवेदन मंत्र्याकडे मांडले। प्राप्त तक्रारीवर त्वरित कारवाई करण्याची सूचना संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपवनसंरक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे। काही तक्रारीचे निवारण तर जागेवरच करण्यात आले, मात्र 90 दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या एका तक्रारीच्या प्रकरणात महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी करून वेतनवाढ रोखण्यासाठी शिफारस सुद्धा करण्याचे आदेश दिले आहे। अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले असते तर नागरिकांना एवढ्या संख्येने आज इथे यावे लागले नसते, असा इशारा देत त्यांनी प्रशासनाला सजगतेची जाणीव करून दिली। या बैठकीला जिल्हाधिकारी अविशांत पंडा, आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, संजय आसवले यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आता कितपत गती दाखवते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। आपण हे एस भारत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहतात। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।